दिस इज द हिडन प्लेस ऑफ द वॅगमन, जे तुम्हाला हॉस्टेल जवळच भेटेल. आणि जर तुम्हाला ही प्लेस व्हिजिट करायची असेल तर नक्की तुम्हाला हॉस्टेलला फक्त बुकिंग करावी लागेल. इवन इकडून ना तुम्ही जर असं खालून गेलात, मी आता शूज नाही घातलेत म्हणून मोस्टली मी जात नाहीये, पण इथून स्ट्रेट रस्ता आहे आणि थोडं ट्रेक आहे तुम्हाला. पण तिकडे खाली छोटंसं लेक आहे जिकडे तुम्ही बसून थोडे फोटोज आणि तुम्ही स्विमिंग पण करू शकता. आणि पावसामुळे थोडं पाणी कमी आहे सध्या, पण मस्ट विजिट. आणि हे फुकट आहे, समजतंय? फुकट. तर फायनली मी आता LAP मध्ये मुल्लाई की राजराजेश्वरी टेम्पल आहे तिकडे आली आहे. आणि टेम्पलच्या आतमध्ये आपण फोटोज व्हिडिओ अलाउ नाही आहे, पण तुम्ही जर LAP नंतर वॉटर्सवरून आलात की आल्यानंतर तुम्ही या टेम्पलला नक्की व्हिजिट करा. हे अगदी नियर बाय आहे आणि आत्ता वेळ खूप कमी आहे, आम्ही बीचवर चाललो आहे. सो LAPचा बीच मी तुम्हाला लवकर शो करते. तर मी फायनली अल्पुझा बीचला पोहोचली आहे. अल्पुझा बीचला पोहोचल्यानंतर मला कळालं की इथे प्रचंड गर्दी होती, पण तरी एवढी नव्हती कारण की मी एक शॉर्टकट यूज केला होता, त्याच्यामुळे मला जास्त लोकांची गर्दी भेटली नाही. पण तुम्ही जर एकदम पुढे गेलात अल्पुझा बीचला स्टार्टिंग पॉईंटला तुम्हाला खूप रश भेटेल, त्यामुळे तुम्ही मागच्या बाजूने या जिकडनं शॉर्टकट आहे तिथून आल्यावर तुम्हाला जास्त गर्दी नाही भेटणार. आणि अल्पुझा बीचला तुम्ही गेल्यावरती थोडा वेळ एन्जॉय करा, सनसेट बघा. जास्त काही नाहीये तिकडे, तुम्ही सनसेट तुम्हाला मी आधी पण सांगून झाली आहे. केरलामध्ये आला तर तुम्ही सनसेट सनराईज हेच जास्त एन्जॉय करू शकता. सो फायनली आपण आता आहोत LAP मध्ये. LAP मध्ये पण आम्ही हॉस्टेलच चूज केलंय बिकॉज जसं मी एकटी राहते, सो त्यामुळे मला हॉस्टेल बेटर वाटतं नेहमी. आणि अगदी LAP मध्ये हॉस्टेलच्या समोरच आयुर्वेदा वेलनेस सेंटर आहे, वेदा. आणि हे अगदीच हॉस्टेलच्या समोरच आहे. जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तुम्ही इकडे येऊ शकता. आणि यांचे चार्जेस सुद्धा खूप नॉमिनल आहेत, एवढेही जास्त नाही आहेत. अभ्यंगम आहे, हर्बल स्टीम आहे, थाला पोटी चिली, असे भरपूर असे बरेच नावं आहेत जे आय कांट प्रनाऊन्स प्रॉपरली. बट येस, तुम्हाला जर हवं असेल आणि खरंच सांगेन की बीचवरून जाऊन आल्यानंतर तुम्हाला थोडंफार रिलॅक्सेशन हवं असेल तर शॉर्टली तुम्ही शिरोधारा चूज करा. आई नो तुम्ही म्हणाल मुंबईला पण आहे, मुंबईला पण एकदम स्वस्त दरामध्ये आहे, पण मुंबईपेक्षा केरलामध्ये मे बी हे लोक ऑइल वगैरे थोडं वेगळं आणि चांगलं यूज करत असतील. सो होप सो की मला काय वाटतंय आणि कसं वाटतंय मी तुम्हाला नक्की कळवेन. करुण मेमोरियल म्युझियम फक्त हिस्टॉरिकल गोष्टींसाठी आहे. ह्याचे कॉस्ट तुम्हाला 200 रुपये आहे पर पर्सन. माझा हा प्लॅन आहे डे 5चा. आम्ही अंबालापुरा टेम्पलला जाणार आहोत. कारुमा डी कुटन करून काही टेम्पल आहे तिकडे जाणार आहे. मन्नारशाला स्नेक टेम्पल, श्रीकृष्णा पॅलेस, ओचिरा टेम्पल, मुनोरी आइसलँड आणि वारकालामध्ये आपण कोवलम बीच आहे, इवन जडायू आहे. बरेच असे चांगले चांगले प्लेसेस आहेत जिकडे आम्ही जायचा विचार करतोय. आणि आता आम्ही ऑन द वे आहोत. सो होप सो की तुम्हाला सर्वांना माझा व्लॉग आवडेल सुद्धा आणि जे प्लेसेस दाखवले तुम्हाला ते युजफुल असतील सुद्धा. पण प्लीज बी शुअर की जेव्हा तुम्ही तुमची कॅब वगैरे काही बुक करताय तेव्हा हे सगळं तुम्ही त्यांच्याशी आधी क्लिअर कराल, कारण की नाहीतर मग ते आयटिनरी प्रमाणेच तुम्हाला जायला सांगतात आणि मग तुम्हाला दुसऱ्या रूटला जायचं असेल तर तुम्हाला वेगळे चार्जेस पे करावे लागतात. सो होप सो मी हे सगळं कालच प्लॅन आउट केलं पूर्ण असं मॅप वगैरे बनवून. आणि तुम्ही याल तेव्हा केरलाला प्लीज स्टडी करून या की तुम्हाला काय बघायचं आहे. सो मी आता अंबालापुरा टेम्पल जवळ आहे, जे की LAPच्या नंतर पुढे थोड्याशा वर्कालाच्या रूटमध्ये लागतं. सो हे आपलं फर्स्ट टेम्पल आहे आजचं 5व्या दिवसामधलं. इकडे तुम्हाला कपड्यांसाठी काही कंपल्शन नाही आहे, पण केरलाच्या भरपूर टेम्पल्समध्ये तुम्हाला कपड्यांसाठी तुम्हाला कंपल्शन आहे की तुम्हाला ट्रेडिशनल वेअर करावं लागतं. सो लेट्स गो. आणि मी आतमध्ये मंदिरच्या आतमध्ये व्हिडिओ काढू नाही शकत, सो तुम्हाला मंदिर असं बाहेरूनच बघावं लागेल. अंबालापुरा टेम्पल खूप म्हणजे खूपच मोठं आहे आतमधून, तुम्ही बघू शकता. आणि खूप अमेझिंग व्ह्यू आहे इकडचा. मी फर्स्ट टाइम चालली आहे, सो आय डोंट नो की आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड आहे, पण मला जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. ह्या टेम्पलमध्ये आल्यानंतर तुम्हाला पाय धुणं कंपल्सरी आहे. फक्त हे पाय धुण्यासाठीच आहे. काही काही लोक मूर्खपणा करून अंघोळी करायला जाऊ शकतात, तर ते तुम्हाला करायचं नाहीये.
सो अखिलने मला आत्ताच इन्फॉर्मेशन दिली की इथे जे आपलं हे टेम्पल आहे अंबालपुरा, हे सगळ्यात मोठं टेम्पल आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे काउंटर आहे जे 11 वाजता ओपन होतं. तिकडे तुम्हाला पायसम खायला भेटेल जे इकडचं खूप फेमस आहे आणि खूप टेस्टी असतं ते. आणि 1 वाजता इवन आय थॉट लंच पण असतो इथे, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे की आपण एवढं वेट करू शकतो. सो आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनला जातो. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन अखिल. सो होप सो की तुम्हाला टेम्पलचं पूर्ण मी दाखवलंच आहे टेम्पल कसं आहे, पण आतमधून दाखवू शकत नाही कारण की ते अलाउड नाही आहे. आणि खरंच खूप छान होतं टेम्पलमध्ये गेल्यानंतर वाटलं. इकडे वाईब्स खूप वेगळ्या आहेत. इकडे ना मी आतमध्ये जेव्हा टेम्पलच्या आतमध्ये गेले, एक फ्ल्यूटचा आवाज येतो जो खूप अमेझिंग होता. अमेझिंग एक्सपिरियन्स. तर मी ब्रेकफास्टसाठी थांबली आहे. हॉटेलचं नाव आहे आर्याज. आणि इथे पाणी जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर थोडंसं गरम पाणी इकडे दिलं जातं. गरम पाणी यासाठी दिलं जातं कारण की ते बॅम्बूमधून वाटतं असतं. आयुर्वेदा करून त्यांचं वॉटर आहे. तर ते डेली म्हणजे कुठल्याही तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलात किंवा हॉटेल्समध्ये गेलात तुम्हाला हे असं गरम पाणीच दिलं जाणार. आणि मी आता इडियप्पम आणि इडली ट्राय करणार आहे. तर फायनली मी आता मन्नारशाला स्नेक टेम्पल जवळ पोचली आहे. स्नेक टेम्पल खूप छान आहे आणि आता आतमध्ये जाऊन कळेल आपल्याला की एक्झॅक्टली काय आहे. सो गेल्यानंतर तुम्हाला कसं बोलायचं आहे त्यांच्याशी ठरवून जा, कारण की त्या लोकांना अजिबात हिंदी कळत नाही, कधी कधी इंग्लिशही कळत नाही. त्याच्यामुळे खूप प्रिपेअर राहून जावं लागतं बाबा. Now you are getting only the paisam. Paisam, okay. Then there is another counter there. Okay, for paisam there is another counter. So finally मी नागराजा टेम्पल जवळ आहे. आणि नागराजा टेम्पल खूप आतमधून सुंदर आहे, शांत आहे. आणि आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नाही आहे, त्यामुळे मला बाहेरूनच तुम्हाला व्हिडिओ काढावा लागतोय. तर इथे गेल्यानंतर साऊथमधल्या प्रत्येक टेम्पलमध्ये ना तुम्हाला एक वेगळं वाईब भेटेल. इकडे फ्ल्यूटचं म्युझिक किंवा काही ना काहीतरी म्युझिक चालू असतं अवतीभोवती. मुलांना इकडे शर्टलेस जावं लागतं, ते एक त्यांच्यासाठी कंपल्सरी आहे. वुमन्स काही काही टेम्पल्समध्ये विदाऊट साडी किंवा विदाऊट ट्रेडिशनल क्लोथ्स अलाउड नाही आहे. पण ह्या टेम्पलमध्ये मी एक ऑब्झर्व केलं, लहान मुलाला जेव्हा आपण पहिल्यांदा भरवतो जेवण, बॉर्न झाल्यानंतर त्याला इकडे यावं लागतं 6 महिन्यानंतर. जेव्हा आपण अन्न म्हणजे राईस जेव्हा भरवायला जाणार असतो तेव्हा पहिले इकडे आपण त्याला पहिले राईस किंवा जे फूड असेल ते भरवायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याला जेवायला किंवा जेवण देऊ शकतो. सो खूप छान वाटलं. ती आतमध्ये प्रथा पण चालू होती, बरीच मोठी प्रथा होती, पण त्याचा मला व्हिडिओ घेता आला नाही आहे. पण मी इन्फॉर्मेशन सांगते, तुम्ही इकडे याल तर ते नक्की बघा आणि तुम्ही व्हिजिट करा. थँक्यू. कधी कधी ना खरंच खूप मस्त वाटतं की केवढं काय आहे ना महाराष्ट्रामध्ये. म्हणजे राजा महाराजांनी त्या काळात बांधलेले महल वगैरे आपल्याला व्हिजिट करायला भेटतात आणि ते पण फक्त 50 किंवा 25 रुपयामध्ये. आणि त्यांची मजा पण एवढी असते की जुन्या जुन्या वस्तू, वास्तुशैली, त्यांच्या महलांची जी आकृती आहे ती पूर्णपणे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो आतमध्ये जाऊन. आणि मला खरंच वर्थ ऑफ मनी वाटतं की 25-50 रुपयामध्ये आपल्या गव्हर्नमेंटनी जे काही त्याचं नियोजन केलंय ते अजूनही तसंच आहे. तर मी खरंच म्हणेन की तुम्हीही व्हिजिट करा, अवॉइड करू नका. ट्रिप तर होत राहीलच, पण ही पण एक आठवण असते. कृष्णपुरम पॅलेस जवळ आहे. कृष्णपुरम पॅलेसला तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर 25 रुपये अडल्ट्सचे तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी 5 रुपये आहे मला वाटतं. आणि तुम्हाला जर फोटोज काढायचे असतील तर 20 रुपीज तुम्हाला वेगळे पे करावे लागतील आणि व्हिडिओजसाठी 50 रुपीज. सो आय होप सो की तुम्हाला व्हिडिओचा आतमधला लुक जो आहे तो मी तुम्हाला एका व्हिडिओमधून दाखवेनच. आणि खूप छान आहे, म्हणजे ठीक आहे, एवढं काही अगदी नाही आहे, पण छोटंसं पॅलेस आहे. तुम्ही इकडे येताय जर या साईडला, नक्की तुम्ही वारकालाला चाललात तर वारकालाच्या मध्येच आहे, तुम्ही व्हिजिट करून जा.
हे जटायू सेंटर आहे. जटायू सेंटरमध्ये गेल्यानंतर मला कळालं की त्यांनी खूप मोठं आणि एकदम म्हणजे छान बनवलंय, पण म्हणतात ना की वेस्ट ऑफ मनी वाटलं, कारण की तिकडे जाऊन फक्त स्नॅक्स कॉर्नर आहे ज्याचे अराउंड कॉस्ट काहीतरी आईस्क्रीमचे वगैरे 300-350 वगैरे आहे आणि वेस्ट ऑफ मनी टोटली. आणि वॉशरूम वगैरेला तुम्ही जाऊ शकता जातानाच, कारण की वरती असं काही नाही आहे आणि छान आहे, म्हणजे तुम्ही एन्जॉय कराल. माझे मी हेअर वॉश केले होते म्हणून मला आता एवढं गरम होत होतं ना, बाप रे. सो फायनली मी आता जटायूला आली आहे, जटायूचा व्ह्यू बघायला, आणि आपण रोपवेनी जाणार आहोत. सो रोपवेचे कॉस्ट आहेत अराउंड 250 आणि एंट्री फीज आहेत 250. म्हणजे जटायूचं तुम्हाला स्ट्रक्चर बघण्यासाठी जे कॉस्ट लागते ती, म्हणजे तुम्ही जर चालत जरी गेलात तरी पण तुम्हाला 250 रुपये की 295, चालत गेलात तुम्हाला 295 रुपये भरावे लागणार. 295 भरण्यापेक्षा मी अजून 200 रुपये घालून रोपवेनीच येईन ना. सॉरी, ओके. सो फायनली तुम्ही जटायूला आलात तर रोपवेनीच या. तुम्हाला रोपवेनी खूप मजा येईल आणि एक वेगळा एक्सपिरियन्स भेटेल. तुम्ही रोपवेनी कधी गेला नसाल. मुंबईमध्ये पण रोपवे आहेच, पण तरी सुद्धा यार अमेझिंग. ऍक्च्युली मला ना हे रोपवे ना पहिल्यापासूनच आकाश पाळण्यासारखं वाटतं. सो एवढं काही इंटरेस्टिंग नाही वाटत मला, पण ठीक आहे. पण मला खरंच नवल वाटते, कमाल वाटते की 295 रुपये तुम्हाला चालत जायचं असेल तरी काय आहे, म्हणजे काही कसे भेटतात. पण हा यार, हा जो व्ह्यू आहे ना तो तुम्हाला मात्र बघायला काही भेटणार नाहीये. अमेझिंग. तुम्हाला पूर्ण जटायू फिरायला ओव्हरऑल 1-2 तास तर जाणारच आहेत आणि जटायू तुम्ही एकदा फिरून येऊ शकता. 500 रुपयामध्ये पूर्ण खर्च होतो आणि ठीक आहे, म्हणजे छान आहे, तुम्ही एकदा तर जाऊ शकता, पण सारखं सारखं नाही तुम्ही व्हिजिट करू शकत माझ्या मते. जर तुम्ही जटायूला चाललात आणि जटायूला तुम्ही वरती जर गेला तर तुम्हाला जर काही ड्रिंक करायचं असेल किंवा काही किंवा बेवरेजेस हवे असतील तर त्याचे कॉस्ट अराउंड 80 और 100 वगैरे आहे. साधं बटर मिल्क तुम्हाला 100 रुपीजला 70 रुपीजला घ्यावं लागेल. सो मी बेटर म्हणेन तुम्ही फक्त खाली या. खाली आल्यावर एक छोटंसं शॉप आहे, तिकडे तुम्हाला लाईम ज्यूस किंवा एक फ्रेश तुम्हाला ऑरेंज ज्यूस वगैरे पियायला भेटेल आणि त्याचे कॉस्ट अगदी नॉमिनल आहेत, एक 60 और 30 रुपीज. मध्ये आमचा मिक्स डोम असा आहे आणि मिक्स डोम मध्ये तुम्हाला अराउंड एक कॉस्ट आय थॉट 700 पर्यंत पडेल आणि फिमेल डोम्सचे वेगळे आहेत. पण वारकाला मधल्या हॉस्टेलचे पण व्ह्यू तसाच आहे, अगदी तुमच्या जवळ बीच वगैरे आहे. 5 मिनिटं वॉकेबल डिस्टन्स वरती गाईज. अँड लुक ॲट द व्ह्यू, इट्स रिअली अमेझिंग. मी 2 दिवसांसाठी बुक केलंय आणि वर्थ आहे माझ्या मते पे करणं. सो तुम्हाला लवकरात लवकर मी ते बीच पण दाखवेन जवळ जाऊन. आणि वर्कलाचा पूर्ण व्लॉग बघायचा असेल तर पहिले ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.